अध्यक्ष महोदय, 293 अन्वये मी माझे मत मांडत आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते ही योजना अत्यंत महत्त्वाची योजना सरकारचा हा निर्णय अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला आहे। आतापर्यंत 60-70 वर्षात ज्या काही गोष्टी घडल्या नाही शेतकऱ्यांप्रती त्या आता घडायला सुरुवात झालेली आहे। शेतमाल बाजारात ने-आण करण्यासाठी, खत बियाणे वेळेवर पोहोचवण्यासाठी पांधन रस्ते सक्षम असे अतिशय गरजेचे आहे। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पांधन रस्ते अद्याप झालेले नाही, जे झाले ते कच्चे आहेत। पावसाळ्यात चिखलातून शेतकऱ्यांना जाण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। त्यामुळे शेतकरी हे खत बियाणे व पिकासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पोहोचवण्यास विलंब होत होता। त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होत होता, त्यांच्या उत्पन्नावर होत होता। पूर्णपणे रस्त्याची दुरुस्ती करून या रस्त्यांना जर ग्रामा नंबर देण्यात आले, त्यामुळे हे सर्व रस्ते डांबरीकरणाचे होईल, वाहतुकीस अतिशय सुलभ होईल, शेतमाल ने-आण करण्यास अतिशय सोयीस्कर होईल। कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक तपासणीची व्यवस्था मजबूत करावी। त्याचप्रमाणे या पांधन रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यास तरतूद करावी। कारण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे रस्ते तर होईल, परंतु चऱ्या आहेत, नाल्या आहेत, ओढे आहेत, याच्यावरती पुलाची व्यवस्था सुद्धा होणे गरजेचे आहे आणि ती सुद्धा तजवीज शासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। योजना रस्ते बांधण्यापुरती नसून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे संबंधित आहे। त्यामुळे शासनाने यासाठी अधिक निधी उपलब्ध करून जिल्हा स्तरावर विशेष आढावा घ्यावा ही मी आपल्यामार्फत विनंती करीत आहे। आताची तरुण पिढी शेतीकडे वळण्यासाठी धजावत नाही। यातील अनेक कारणांपैकी एक कारण पांधन रस्ते सुद्धा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि असे म्हटले तर चुकीचे ठरू नये, म्हणून मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत आशादायी पाऊल आहे असंच मी म्हणेल। त्याचप्रमाणे शेतीचं नुकसान करणारे वन्यजीव, वन्यप्राणी, रानडुक्कर, हरिण, रोही यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि प्रचंड प्रमाणात मनुष्य हानी आणि पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी हे प्राणी करत असतात। मी आपल्यामार्फत शासनाला सुचवू इच्छितो की मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते ही जशी महत्त्वपूर्ण योजना कार्यान्वित केलेली आहे, तशाच प्रकारे जर शेतकऱ्यांसाठी सामूहिकरित्या 50 एकर असो, 100 एकर असो, 200 एकर असो, 150 एकर असो, शेतीला सामूहिक जर अनुदान तत्वावर कुंपणाची जर योजना आणली तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही। वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा जो निर्णय हा अतिशय सकारात्मक आणि दिलासा देणारा आहे। परंतु वरील मुद्द्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं व समाधानाचं वातावरण निर्माण होईल आणि ते दिसत सुद्धा आहे। जशी ही योजना कार्यान्वित करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे, तसेच माझ्या मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि आपल्याला आमचा पांधन रस्ता व्हावा यासाठी अतिशय आनंदाच्या वातावरणात शेतकरी दिसत आहे। धन्यवाद। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद।